मयांक अग्रवाल भारतीय क्रिकेटर आणि कर्नाटक रणजी टीमचा कॅप्टन। पण याच मयांक अग्रवालला अचानकपणे हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलंय। त्यामुळे पुढच्या रणजी ट्रॉफी मॅचला त्याला मुकावं लागणार आहे। मयांक सोबत नेमकं काय घडलंय पाहूयात या व्हिडिओतून। कर्नाटक रणजी टीमनं 26 ते 29 जानेवारी दरम्यान त्रिपुरा विरुद्ध रणजी सामना खेळला। आगरताळामध्ये झालेली ही मॅच कर्नाटकनं जिंकली आणि टीम 30 जानेवारीला दिल्लीला रवाना होण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचली। चेक इन झालं, सगळे खेळाडू विमानात बसले। कर्नाटकचा कॅप्टन मयांक अग्रवालही टीम सोबत याच विमानातून प्रवास करत होता। विमान टेक ऑफ व्हायच्या आधी त्यानं सीट समोर असलेल्या पाऊचमधून एक बॉटल काढली आणि पाणी म्हणून त्यातलं लिक्विड तो प्यायला। ते प्यायल्यानंतर लगेचच त्याच्या तोंडात आणि घशाजवळ जळजळ होऊ लागली। मयांकने लगेच याची माहिती फ्लाईट अटेंडंटला दिली, पण विमानात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यानं त्याला तातडीनं आगरतळातल्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। मयांक फ्लाईटमध्ये नेमका काय प्यायला हे समोर आलं नसलं तरी आपल्या मॅनेजरच्या माध्यमातून त्यानं तक्रार दाखल केली आहे। या घटनेचा पोलीस तपास सध्या सुरू आहे, पण या सगळ्या प्रकारामुळे सुरतमध्ये होणाऱ्या पुढच्या रणजी मॅचला मात्र मयांकला मुकावं लागणार आहे।